राज्य सरकारने पावसाळी अधिवेशन अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचे जाहीर केले आहे। त्यासाठी लागणारी कागदपत्रे दाखले काढण्यासाठी सोमवारी महिलांनी तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालय येथे मोठी गर्दी केली होती। मात्र महिलांना कागदपत्रे आणि दाखले काढण्यासाठी एजंटाकडून महिलांची मोठी लूट होत आहे। या ठिकाणी एजंट लोकांचा मोठा सुळसुळाट झाला आहे। एजंट लोकांनी फॉर्म भरण्यासाठी महिलांकडून पैसे घेतले जात आहेत। तसेच शैक्षणिक वर्ष असल्याने विद्यार्थ्यांनाही रहिवाशी आणि तहसीलदारांचा उत्पन्न दाखला लागत असतो। त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात येत आहे। तसेच उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला काढण्यासाठी एजंटाकडून पैशाची मागणी होत असल्यामुळे महिला वर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी हसीना मुबारक मुल्ला, शिवसेना तालुका प्रमुख। आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे आणि मी सुद्धा ह्या योजनेचा लाभ घेत आहे रांकेत उभारून। तसेच सगळी महिला ह्या योजनेचा लाभ घ्यावं आणि आमचे मुख्यमंत्र्यांनी जे योजना लाभ केलेले आहे, सुरू केलेले आहे, त्यांचे आभार मानावं एवढं सांगून थांबतो। लोकसभा निवडणुकीमध्ये झपाटून पराभव झाल्यानंतर फक्त विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सरकारने अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेली आहे। प्रत्येक महिलेला 1500 रुपये महिन्याला काठी मिळणार आहेत। मात्र त्याच्यासाठी उत्पन्न दाखला काढणे, रहिवासी दाखला काढणे यासाठी आजपासूनच त्या तलाठी ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये गर्दी जमा झालेल्या महिलांची। मात्र आत्ताच शैक्षणिक वर्ष आहे। विद्यार्थ्यांना 10वी 12वीची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनासुद्धा शैक्षणिक करण्यासाठी उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले काढतात आहे। त्यांची पण गर्दी तलाठी ऑफिसमध्ये आणि तहसीलदार ऑफिसमध्ये झालेली आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना करायचं जर असेल तर प्रत्येक दारिद्र्यरेषेच्या कुटुंबातील व्यक्तींना त्यांनी कुठल्याही प्रकारची कागदपत्राची पूर्तता न करता त्यांना सरळ डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यात यावे। आणि या योजनेमुळं, या सरकारच्या या योजनेमुळं तलाठी ऑफिसमधील, सर्कल ऑफिसमधील आणि तहसीलदार ऑफिसमधील एजंटांचा सुळसुळाट झालेला आहे आणि त्यांना मलिदा त्यांना मलिदा मिळणार आहे। तरी शासनाने, राज्य सरकारने जर त्यांना खरंच महिलांना जर लाभ पोचवायचा जर असेल तर त्यांनी थेट कुठल्याही प्रकारची कागदपत्राची पूर्तता त्यांची अट न घालता त्यांच्या खात्यामध्ये सरळ पैसे वर्ग करण्यात यावे, ही शासनाला नागरिकांच्या विनंती आहे। कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने कर्नाटकमध्ये लाभ देताना कुठल्याही प्रकारची कागदपत्राची पूर्तता बघितली नाही। फक्त रेशन कार्ड बघून त्यांच्या खात्यावरती रक्कम वर्ग केलेली आहे। मग हे कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमध्ये होऊ शकते तर महाराष्ट्रात भाजपच्या महायुतीच्या सरकारमध्ये का होऊ शकत नाही? हा एक संतप्त नागरिकांच्या वतीने सवाल आहे आमचा तुम्हाला। तरी कुठल्याही प्रकारची कागदपत्राची पूर्तताची अट न घालता सरळ त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात यावी, तरच या योजनेचा लाभ सरळ झाल्यासारखं होईल।